नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत की कडेठाणमध्ये ज्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे, आपण मागं पाहू शकताय की ही अतिक्रमणधारकांनी काही जागा अडवून करून हे केलेले आहे, त्यांच्या ताब्यात ठेवलेले आहे. आणि त्या संदर्भात ह्या गावातील काही स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे. नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपला परिचय सांगा. नमस्कार, मी विठ्ठल सुभाष दिवेकर, कडेठाणचा एक सामाजिक कार्यकर्ता. नेमका काय अतिक्रमणाचा हा प्रकार घडलेला आहे? गेले जवळ 10 ते 12 वर्षापूर्वीपासून मी थोडंसं महसूल प्रशासन असेल किंवा फॉरेस्ट असेल यांच्याशी चर्चा करत होतो किंवा कडेठाणमधील फॉरेस्ट गायरान अतिक्रमण आहे ते लोकांना म्हणजे किंवा आमच्या गावातील विकासासाठी ते क्षेत्र मोकळे ठेवण्यात यावे. ज्यावेळेस मी पाठपुरावा करायला लागलो ना, तिथून पुढं तिथं अतिक्रमणाचं प्रमाण जास्त वाढायला लागलं. म्हणजे किंवा ही जमीन घरकुलासाठी उपयोगी येईल, गावातील शासकीय योजनेसाठी उपयोगी येईल, सौरचा प्रकल्पासाठी उपयोगी येईल. या हिशोबाने मी म्हणजे पाठपुरावा केलेला आहे. परंतु मला आहे ना, या बाबतीत असं कोणत्याच ह्याने योग्य असं उत्तर दिलं नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात येतंय की ही जागा गायरानाची आहे आणि येथे अतिक्रमण झालेलं आहे. तर नेमकी किती जागा गायरानाची केलेली आहे? गायरानाची एक गट 682चा एक गट आहे, तो 5.25 एकराचा आहे. बाकी काही फॉरेस्टचे गट आहेत. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी पण मी पत्रव्यवहार केला होता. अगदी मंत्रालयापर्यंत, वनमंत्र्यापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. परंतु त्यातून आम्हाला असं काहीच मिळालं नाही. तुम्ही पत्रव्यवहार या संदर्भात केलेला आहे. पण तुमच्याकडून त्यांच्याकडून काय तुम्हाला प्रत्युत्तर वगैरे असं काही? आम्हाला फक्त त्यांनी की अतिक्रमण काढू 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं. आम्ही ज्यावेळेस आमरण उपोषण केलं ना, त्यावेळेस आम्हाला त्यांनी पत्र दिलं होतं की 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण अतिक्रमण काढू, तुम्ही उपोषण स्थगित करा. कोणी लिहून दिलं होतं हे? मोहिते साहेबांचं पत्र आलं होतं आणि काळे साहेबांनी आणून दिलं होतं आम्हाला. उपोषण स्थळी पोच केलं होतं. अच्छा. आणि ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? ग्रामपंचायतचं म्हणणं होतं की कडेठाणमध्ये गायरानच नाही. नंतर आम्ही सातबारे काढले. काढल्यानंतर मग जिथं काट्या होत्या, कुठं झाडं होती, ग्रामपंचायतला माहिती दिल्यानंतर ते शेती वहिवाटी सारी. म्हणजे मला तर वैयक्तिक माझा तर आक्षेप असा असेल की ग्रामपंचायतची जबाबदारी आहे गायरानाची. अगदी 2009चा GR आहे. त्यामुळं हा विषय ग्रामपंचायतचाच आहे आणि ग्रामसेवक मॅडमनीच तो पार पाडला पाहिजे. आणि त्यांनी तसं लेखी आश्वासन पण मला दिलंय. परंतु तेच मला आता काय म्हणतात की तुम्ही हद्द निश्चित. मित्रांनो, खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत ही जागा असून सुद्धा ग्रामपंचायतीलाच नेमक्या सीमारेषा माहीत नाही आणि ग्रामपंचायतच म्हणते की तुम्ही मोजणी करून द्या, त्यानंतर ना मग आम्ही पुढे जी काही कारवाई असेल ती कारवाई करू म्हणून. खूप म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे. या संदर्भात मग आता तुम्ही काय म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही उपोषण केलेले आहेत 2 वेळा आणि त्यातून मग तुम्हाला काय नेमकं हे मिळालंय? आता आम्हाला फक्त कागदपत्री त्यांचं हे झाले. परंतु आम्ही पुढे जाऊन पाहिलं तर ॲक्च्युली मोजणी पण झाली नाही किंवा काहीच झालं नाही. आता आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही हे जे मागतोय ते सामाजिक कार्यासाठीच मागतोय. हे काही वैयक्तिक आमच्या कोणत्या हितासाठी मागत नाही किंवा वैयक्तिक आमच्यासाठी मागत नाही. आम्ही जर गावासाठी एवढं करून जर आम्हाला योग्य असा न्याय देत नसतील तर आम्ही आता आत्मदहनाचाच विषय घेतलेला आहे किंवा गावासाठी जर आपण काही करू शकत नसेल तर त्या क्षेत्रामध्ये आत्मदहन केलेलंच चांगलं. मित्रांनो, अत्यंत विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे की काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इथले स्थानिक जे असतील, जे भूमिहीनांच्यासाठी लढा द्यायचा म्हणून हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु प्रशासनच जे झोपलेलं आहे, ते झोपेचं सोंग घेत आहे. ते मुद्दामून हे अतिक्रमण काढत नाहीये का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित आहे. आणि आपण लवकरच या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. तुर्तास हे अतिक्रमण हटलं पाहिजे अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. दौंड जनता न्यूजसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.